रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय ओल्या हरभऱ्याची सोल्याची भाजी बरं का. हे बघा, हा आपण आणलाय शेतातला हरभरा आहे बरं का. छान असा ओला, पूर्ण असा वाळला पण नाहीये, पूर्ण ओला पण नाहीये. तर ही आणली हरभरा आणि तो आपण असा खुडून घेणार आहे बघा. खुडून आणि असा साचवून घेणार आहे. असा पूर्ण हे घाटे म्हणतो आपण त्याला. हे पूर्ण घाटे खुडून घ्यायचे आणि ते घाटे सोलल्याच्या नंतर हे बघा, हे असे हरभरे निघतात. त्यातून आपल्याला असे दाणे काढून घ्यायचे. हे बघा, हे असे दाणे काढायचे. तर त्याचं सोलं बनतं बरं का. इतकी छान भाजी बनते तुम्हाला सांगते. आणि पारंपरिक भाजी बरं का हरभऱ्याचे सोलं. तर आता हे आपण पूर्ण त्याचं घाटे खुडून आणि हे हरभरे असे पूर्ण काढून घेते. हे बघा, असे तुम्हाला दाखवते मी. पूर्ण असे हरभरे, ओले हरभरे काढून घेणार आहे आपण. हे बघा, आपण कढई ठेवून थोडं तेल टाकलंय आणि आता हे हरभरे भाजून घेऊ बरं का थोडे. हे बघा, असे अगदी छान डाग पर्यंत भाजून घेणार आहे हे हरभरे. आपल्याला त्याची भाजी बनवायची. खूप छान सोल्याची भाजी होती बरं का. अगदी असे थोडे डाग पडायला लागले की काढून घेणार आहे आपण. बघा, आपली हरभरे असे थोडे डाग पडताय, आपण काढून घेऊ आणि जरा खलबत्यात असं चेचरून घेऊ बरं का. बघा, आपण हे ना आता यात छान असं चेचरून घेऊ बरं का. अख्खे हरभरे नाही ठेवणार आहे आपण, असे थोडे चेचरून घेऊ मस्त. बघा, आपले हरभरे असे चेचरून घेतले, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, छान असे चेचरून झाले. आता आपण काय करणार आहे, तेल टाकून घेऊ. कांदा फ्राय व्हायला ठेव बरं का. आपण एक कांदा, छोटासा कांदा चिरून घेतलाय. एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे, ती फ्राय व्हायला टाकून देऊ आपण. आता फोडणी घालू. छान असे जिरे टाकू अगोदर. हे आले आपले जिरे आणि हा कांदा आणि एक हिरवी मिरची. कमी गॅसवर छान फ्राय होऊ देऊ. बघा, आपला कांदा फ्राय होत आलाय. आपण जे हरभरे काढून घेतले होते ते टाकून घेऊ बरं का आता यात. हे बघा, हे पण अगदी छान असे फ्राय करून घेऊ. आपण भाजून घेतलेले तरी पण हे तेलात फ्राय करणार आहे बरं का. बघा, होत आहे चांगले. यात आपल्याला फोडणी बनवायची बरं का. इथं जुनी भाजी आपली पारंपरिक सोल्याची भाजी आहे. आजी आई तेव्हा याला सोल्याची भाजी म्हणत होते, सोल्याचं कालवण म्हणत होते. आता आपले जे आहेत ते आता आपण म्हणतो याला सोल्याची आमटी, हरभऱ्याची आमटी. तर तुम्हाला काय म्हणायचं, काय नाव द्यायचं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आपलं तेल तापलंय. आता यात आपण टाकतोय हा आपला आला हिंग. हे आलं आपलं 1 चमचा लाल तिखट, थोडी हळद आणि हो, घरचा घरगुती काळा मसाला आहे, तो मसाला पण वापरणार आहे बरं का मी. खूप छान चव येते ह्या आमटीला. हे बघा, हे आलं काळं तिखट. थोडं फ्राय करून घेऊ आणि महत्वाचं गॅस खूप कमी आहे बरं का. कमी गॅसवरच करून घ्यायचं हे. आता आपण टाकणार आहे हे जे वाटण आपण केलं होतं, अगदी छान असं शेंगदाणे आणि ताजा लसूण होता बघा, पातीचा तो लसूण. हे करून घेणार आहे यात आपण असं फ्राय. यात आता आपण टाकणार आहे धना पावडर. ही आली आपली 1 चमचा धना पावडर. हे बघा, बऱ्यापैकी फ्राय झाले आपलं हे. पाणी टाकून घेऊ आता आपण छान. बघा, हे पाणी आलं आपलं. आपल्या आवडीनुसार पाहिजे तसं पाणी टाक. बघा, पाणी टाकून झाले. आता आपण हे चवीनुसार मीठ टाकणार आहे बरं का. पाणी थोडं जास्त टाकले कारण ते शिजावं लागेल. हे आलं मीठ. इतकी सुंदर भाजी होते ना आपली. एक उकळ काढून कमी गॅसवर होऊ देऊ बरं का आपण. ही भाजी शिजली बरं का. किती छान झाली बघा आपली भाजी.
मी आता काढून घेते, तुम्हाला दाखवते. बघा आपली छान अशी सोल्याची भाजी तयार आहे. ही आपली गरम गरम बाजरीची भाकर, कांदा, लिंबू, अख्ख्या मिरच्या. तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवा, खा आणि मला एक सबस्क्राईब करा.